आज दिल्लीमध्ये नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होतीये आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या 8 राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित असतील। महायुतीतील जागा वाटप अजून निश्चित झालं नसल्यानं मुख्यमंत्री शहांसोबत त्या संदर्भात काही चर्चा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सकाळी 10 वाजता नक्षलग्रस्त राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू होईल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक होतीये त्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि अर्थात जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही, त्या संदर्भात काही हालचाली दिल्लीमध्ये होऊ शकतात का? प्रज्ञा, नुकतंच आपण बातम्यांमधून ऐकलं होतं की छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावरचं एक नक्षलवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशन करण्यात आलं आणि या ऑपरेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनेक नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे 8 नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत आहेत। 2026 पर्यंत भारत हा माओवाद्यांपासून मुक्त करायचा असं टार्गेट अमित शहांनी ठरवलं आहे आणि त्या अनुषंगाने ही बैठक आहे। आता स्वाभाविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आलेले आहेत, तर ते अमित शहांसोबत राज्यातील राजकारणावर देखील चर्चा करण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे महायुतीमध्ये अजूनपर्यंत शिवसेना भाजप जागा वाटप ठरलेलं नाहीये। अजित पवारांच्या जागांचं काय होणार याबाबत काही ठरलेलं नाहीये, तर त्या अनुषंगाने चर्चा ही नक्कीच होऊ शकते। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आलेले आहेत ते प्रामुख्याने नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्या अनुषंगाने जी बैठक होते त्या बैठकीत सहभागी व्हायला। प्रज्ञा, सोमेश, या बैठकी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।